शेवगाव तालुक्याच्या ठाकूर निमगाव येथील शेतकरी दामोदर बाबूराव निजवे हे मयत झाले असून यांची 133 गट नंबर जमीन त्यांचा कायदेशीर वारस मुलगा विजय निजवे हे जमीन करीत असून त्यांच्या 133 गट नंबर मध्ये जाण्यासाठी वडिलोपार्जित रस्ता होता। परंतु आता या जमिनी शेजारील असणाऱ्या शेतकऱ्यांनी वडिलोपार्जित रस्ता हा मुरुम व बांध टाकून बंद केला असल्याने मला शेती मशागतीसाठी त्यात ट्रॅक्टर बैलगाडी नेण्यासाठी पर्यायाने रस्ता नसल्याने माझी शेत जमीन ही पडीक पडल्याने माझं मोठं आर्थिक नुकसान होत असल्याने मला जाण्या येण्यासाठी रस्ता नसून मला शासनाने रस्ता उपलब्ध करून द्यावा किंवा वडिलोपार्जित रस्ता खुला करून मिळावा यासाठी मी शेवगाव तहसील कार्यालयाला रीतसर तक्रार अर्ज केला असून या अर्जाचा शासनाने विचार करावा। शासनाने विचार न केल्यास येत्या 25 जून रोजीपासून तहसील कार्यालयापुढे बेमुदत सहकुटुंबासह आमरण उपोषण करण्याचा इशारा विजय दामोदर निजवे यांनी दिला आहे। ठाकूर निमगाव येथील रहिवासी असून गट नंबर 133 मध्ये माझ्या मालकीची 8 एकर जमीन आहे। तरी जवळील शेतकऱ्यांनी माझा रस्ता अडवलेला आहे, तरी माझा रस्ता मोकळा करून द्यावा अशी नम्र विनंती। आता शेतीचे दिवस आलेले आहेत, पावसाचे दिवस आहेत, पण मला शेतीमध्ये जाण्याचा रस्ता नाही, तरी तो रस्ता लवकरात लवकर मोकळा करून द्यावे। आज मी तहसील कार्यालयामध्ये शेवगाव येथे अर्ज दाखल केला आहे। तर 8 दिवसात जर माझा रस्ता खुला नाही केला तर मी येत्या 25 तारखेला उपोषणाला बसणार आहे।